आज कळंबमध्ये बिरसा ब्रिगेडच्या वतीने आज एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलं। या धरणे आंदोलनामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, बेरोजगार युवकांच्या आणि महिलांच्या मागण्यांसंदर्भात धरणे देण्यात आले। या राळेगाव मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या, बेरोजगारांच्या आणि महिलांच्या अनेक समस्या आहेत। आज शेतकऱ्यांना मागील वर्षापासून पीक विमा मिळालेला नाही। हा पीक विमा शासनाने तात्काळ द्यावा। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांची पूर्णतः कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना बँकांकडून क्रॉप लोन देण्यात यावं, जेणेकरून शेतकऱ्यांना जे आज दुबार पेरणीचं जे संकट आलेलं आहे आणि पुढे जो खर्च होणार आहे, लोन जर दिलं तर शेतकऱ्यांचं तेवढंच शेतकऱ्यांना हातभार लागेल आणि निश्चितच शेतकऱ्यांना त्याची मदत होईल। म्हणून लोन सुद्धा शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे। या मतदारसंघामध्ये बेमडा प्रकल्प आहे, परंतु बेमडा प्रकल्प असून सुद्धा शेतकऱ्यांना त्याचा उपयोग नाही। म्हणून बेमडा प्रकल्पाची सुद्धा पुनर्रचना झाली पाहिजे आणि बेमडा प्रकल्पाचं पाणी 100% शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे। या मतदारसंघामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पडी तोडल्या आणि ते शेत्या वाहत आहे। 25-25, 30-30 वर्षापासून शेत्या वाहत आहे, मात्र अजूनही त्यांना त्यांचा 7/12 त्यांच्या नावी करून दिला नाही। उलट इथल्या सरकारने, इथल्या शासनानं, इथल्या पोलिसांना, इथल्या वन विभागानं त्या शेतकऱ्यांना मारून झोडून त्यांचे हात तोडून त्यांना मात्र त्या शेतीपासून बेदखल करून त्यांच्या शेत्या ताब्यात घेतल्या। म्हणून शासनाला सांगणं आहे की जे शेतकरी 25-30 वर्षापासून शेत्या वाहत आहे, अशा शेतकऱ्यांच्या पडी त्यांना त्यांच्या नावी करून तो 7/12 त्यांना देण्यात यावा, जेणेकरून त्यांचं जे उदरनिर्वाहाचं साधन जे शेती आहे ते त्यांना मिळेल। आज आपण बघतोय इथे कळंबमध्ये, इथे राळेगावमध्ये, बाबुळगावमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्याकरिता, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता एक साधं वाचनालय नाही, एक साधं ग्रंथालय नाही। हे वाचनालय, ग्रंथालय सुद्धा निर्माण करून देण्यात यावं। विद्यार्थ्यांना खेळायला क्रीडांगण सुद्धा नाही, हे क्रीडांगण सुद्धा विद्यार्थ्यांना निर्माण करून द्यावं। इथल्या नागरिकांना, इथल्या शहरातल्या नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही। हे पाणी सुद्धा, शुद्ध पाणी इथल्या शहरातल्या नागरिकांना मिळालं पाहिजे, याची सुद्धा शासनानं व्यवस्था केली पाहिजे। आज आपण बघतोय कळंब ते वडकी या 2 रोड, या मार्गावर 2 टोल नाके आहेत। आता मला सांगा, हा कोणता राष्ट्रीय मार्ग आहे? हा कोणता नॅशनल हायवे आहे? परंतु इथल्या आमदारांच्या संगनमतानं, इथल्या बीडीओच्या संगनमतानं, इथल्या तहसीलदाराच्या संगनमतानं, इथल्या एसडीओच्या संगनमतानं, इथल्या एसपीच्या संगनमतानं, इथल्या कलेक्टरच्या संगनमतानं हे 2 टोल नाके 2 वर्षापासून सुरू आहेत आणि यांचे हप्ते सुद्धा या सर्व अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना जात असल्याची माहिती आम्हाला तिथून मिळालेली आहे। म्हणून हे 2 टोल नाके सुद्धा तात्काळ इथल्या सरकारनं बंद करावे, इथल्या शासनानं बंद करावे। आज आपण बघतोय मित्रो, या मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजना जेव्हापासून सरकारने आणली तेव्हापासून महिला मात्र वन या त्या कागदपत्रासाठी हिंडत आहे। म्हणून शासनानं सरसकट सर्व महिलांना, कोणालाही लाडकी आणि कोणालाही सावत्र बहीण न करता सर्वांना लाडक्या बहिणी करून ती योजना सरसकट महिलांना ती लागू करावी, त्यांच्या कागदपत्रात शिथिलता आणावी आणि त्यांच्या आधार कार्डवर त्यांना ती योजना लागू करून त्या योजनेचा लाभ द्यावा। या सर्व मागण्यांकरिता आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्र्यांना तहसीलदाराच्या माध्यमातून निवेदन देत आहोत। यानंतर जर शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, बेरोजगारांच्या आणि इथल्या महिलांच्या जर समस्या सुटल्या नाही, इथे जर उद्योग आले नाही, इथे MIDC सुरू झाली नाही, तर या 3 तालुक्यामध्ये आणि जिल्ह्याच्या ठिकाणावर आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन यानंतरही करणार आहोत। आणि जोपर्यंत इथल्या सरकारला जाग येत नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन पुढेही करत राहणार आहोत। आज आम्ही तहसीलदाराला निवेदन देऊन हे आंदोलन आम्ही इथून पुढे सुद्धा वेगवेगळ्या तालुक्यावर घेऊन जाणार आहोत। मी डॉक्टर अरविंद कुडमेते, बिरसा ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य।
आता कसं काय बंद चालू आहे टोल नाके हे बंद करा. त्यांचं काय जे तुमच्या लेवलचे प्रश्न आहेत ते सोडवा तुम्ही. इथे हे काही मुख्यमंत्र्याच्या लेवलचा प्रश्न नाही आहे ना. मी मागे सांगितलं की टोल नाके ते बंद झाले पाहिजे. बाकी जे तुमचं बरेच वेळा सांगितलं त्यांनी मला सांगितलं आहे तुम्हाला पैसे येतात म्हणून सर्व तहसीलदारांना, BDOना, कलेक्टरला, आमदाराला आणि SDOला त्यांनी हप्ते देतात. त्याच्या भरोश्यावर ते टोल नाके सुरू असल्याची आम्हाला तिथून माहिती मिळालेली आहे. त्याच्यामुळे ते टोल नाके तुमच्या अधिकारात आहे. टोल नाके बंद करा. बाकी ज्या मागण्या आहेत त्या शासन लेवलच्या मागण्या आहेत. त्या शासन लेवलच्या मागण्या तुम्ही सरकारपर्यंत पाठवून द्या.